श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे आई की बायको। सकाळचे 7 वाजले होते। मुंबईच्या चाळीतील एका लहानशा खोलीत आदित्यचं घर होतं। खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी आईच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला होता। शांताबाई म्हणजेच आदित्यची आई रोजप्रमाणे उठून कामाला लागली होती। अंघोळ करून स्वयंपाक करायचा ही तिची सवय होती। तिने एक डबा घेतला, त्यात 2 मूठ तांदूळ, 1 मूठ तुरडाळ होती। त्या काळात हे तिच्या घरातला सोहळा मानला जात असे। गरिबी असली तरी जेवणात चव कमी नाही। गरिबीतही तिने कधीही आदित्यच्या ताटात चपाती कमी पडू दिली नव्हती। शांताबाई एका गिरणीत कामाला जायची। हातभर पगार, अंगभर घाम, पण डोळ्यात मात्र केवळ एक स्वप्न, तिचा आदित्य मोठा इंजिनियर व्हावा। वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा आदित्य केवळ 7 वर्षाचा होता। त्याच्या वडिलांनी मागे काहीच ठेवले नव्हते, नाही पैसा, नाही जमीन, नाही कुठली कमाई, फक्त ठेवून गेले होते एक जबाबदारी, आदित्य तू शिकवशील त्याला, लोकांनी विचारलं होतं। हो, ती म्हणाली होती, पण पैसे कुठून आणशील? ती हसली होती, मी काम करीन। दिवसभर गिरणीत काम, रात्री एखाद्या घरात भांडी घासणे, कपडे धुणे आणि मग उरलेल्या वेळात आदित्यसाठी अभ्यास करायला बसणे, हाच तिचा दिनक्रम झाला होता। आई, मला दूध हवंय। बाळा, आज दूध नाही, पण साखरेचं पाणी देऊ का? पण मित्र दुधात बोर्नव्हिटा घालून पितात। अरे, आपण त्यांच्यासारखे नाही रे, पण बघ, एक दिवस तू इंजिनियर होशील आणि मग आपल्यालाही दूध, बोर्नव्हिटा सगळं मिळेल। अशा अनेक छोट्या स्वप्नांनी आदित्यचं बालपण उभं राहिलं होतं। त्याच्या पाठीमागे उभी होती आईची झुंज। स्वतःच्या चेहऱ्याकडे न बघता फक्त देवाजवळ प्रार्थना करत असे, माझ्या लेकराला मोठं कर बाबा। आदित्य हुशार होता, शाळेत पहिल्या क्रमांकावर येत असे, पण फी भरायची वेळ आली की आईला कोणाकडून तरी उधार घ्यावं लागायचं। काही वेळा शांताबाई गिरणीत 2 शिफ्ट करत असे। तुम्ही एवढं कष्ट का करता शांताबाई? मुलाच्या भविष्यासाठी। मला त्याचं आयुष्य बदलायचंय। कधी कधी तिच्या हातावर फोड आलेले असत, कपाळावर घामाच्या धारा चाललेल्या असत, पण चेहऱ्यावर एक विजयाचं हास्य असायचं। माझा आदित्य शिकतोय, एवढंच पुरेसं आहे। आदित्यने 12वीत 92% गुण मिळवले। संपूर्ण चाळ गोंधळी होती। शांताबाईचा मुलगा कॉलेजात गेला। कॉलेजला जायच्या दिवशी आदित्य म्हणाला, आई, तुझी जुनी साडी फाटली आहे, नवीन घेऊ का? ती हसून म्हणाली, मी साडी फाटलेली चालवेन, पण तुझा फॉर्म भरायला पैसे लागतील ना रे। तिने स्वतःचं सोन्याचं मंगळसूत्र गहाण ठेवून फॉर्मची फी भरली। कॉलेजच्या पहिल्या दिवशी आदित्य जरा घाबरलेला होता। मोठ्या मोठ्या लोकांची मुलं, इंग्रजी बोलणं, ब्रँडेड कपडे, पण त्याच्या मनात आईची ती एकच वाक्य सतत घुमत होती, तू मागे फिरणार नाहीस, तू माझा अभिमान आहेस। हळूहळू आदित्यने स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली। तो अभ्यासात तर चांगला होताच, पण इतर उपक्रमांमध्येही त्याने नाव मिळवलं। प्रोजेक्ट्स, भाषण, स्पर्धा, सर्वत्र आदित्य चमकत गेला। शेवटच्या वर्षी त्याला एका नामांकित IT कंपनीत नोकरी मिळाली। पगार होता 65,000 रुपये महिना। त्या दिवशी आदित्यने आकाशाकडे बघून नम्रतेने डोळे मिटले होते। बाबा, तू नाहीस, पण बघ, मी तुमचं आणि आईचं नाव मोठं केलं। शांताबाईने देवाचे आभार मानले। पहिला पगार आला। आदित्यने आईसाठी एक नवी साडी घेतली आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसून दिली। आई, हे तुझं सोनं, तूच घडवलंस मला। शांताबाईचे डोळे पाणावले। तिच्या स्वप्नांची गाठ आज प्रत्यक्षात उतरली होती। त्या रात्री दोघं बेंचवर बसले होते।
शांताबाईच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. आई, तू खूप थकलीस ना? हो बाळा, पण तुझ्या यशामुळे तो थकवा गोड झाला. आता मला फक्त एकच इच्छा आहे. काय? तुझं घर, तुझं सुख आणि तुझी बायको, जिच्या हातून मी आरामात पाणी प्यावं. आदित्यने तिचा हात हातात घेतला. आई, तुझं सगळं स्वप्न मी पूर्ण करीन. आदित्य आता एका प्रतिष्ठित IT कंपनीत कार्यरत होता. नवीन नोकरी, नवीन मित्र, नवीन जीवनशैली, पण आईशी असलेली नाळ तशीच घट्ट होती. कामात इतका बुडून गेलेला असतानाही रोज एक वेळ ठरलेली आईशी व्हिडिओ कॉल. एके दिवशी ऑफिसमध्ये प्रोजेक्ट मीटिंगला एक नवीन मुलगी आली, साक्षी शर्मा. साक्षी आत्मविश्वासू, हसरी, उत्तम इंग्रजी बोलणारी आणि दिसायला देखील आकर्षक. आदित्यसारख्या मध्यमवर्गीय, मर्यादित जीवन जगणाऱ्या मुलासाठी ती स्वप्नातली परी वाटली. हाय, मी साक्षी, नवीन जॉईन केलंय. हाय, मी आदित्य, सॉफ्टवेअर डेव्हलपर. नाईस टू मीट यू. सेम हिअर. 2 वाक्यातील हसण्याने काहीतरी नकळत रुजायला सुरुवात झाली होती. काळ सरकला. साक्षी आणि आदित्य एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. दोघांचे दृष्टिकोन वेगळे, पण कामात एकमेकांची उत्तम साथ देणारे. कॉफी ब्रेक, कामातली चर्चा आणि मग हळूहळू वैयक्तिक गोष्टींची देवाणघेवाण. त्यांचं नातं ऑफिसच्या बाहेर येऊ लागलं. तुझ्या घरी कोण कोण असतं? साक्षीने विचारलं. फक्त माझी आई. वडील गेले मी लहान असताना. ओ, आय एम सॉरी. अगं नाही, माझ्या आईनेच मला आजवर घडवलंय. तीच माझं विश्व आहे. साक्षी थोडी थक्क झाली. तिला आदित्यमध्ये काहीतरी खास वाटू लागलं. जबाबदार, सोज्वळ, आईवर प्रेम करणारा मुलगा. हळूहळू ती देखील गुंतत गेली. एका दिवशी साक्षीने शांतपणे विचारलं, आदित्य, मी तुझ्या मनात आहे का? आदित्य गोंधळला. माझ्या मनात आई आहे, पण तूही आहेस. तू आईसारखी वाटतेस, समजूतदार. त्या रात्री आदित्यने आईला सगळं सांगितलं. आई, मला साक्षी आवडते. आई काही वेळ शांत राहिली, मग मंदपणे हसली. तुला जी मुलगी तुझं सुख समजते ती माझ्यासाठी आपलीच आहे. भेटव ना तिला. साक्षी पहिल्यांदा त्या चाळीत आली जिथे आदित्यचं बालपण घडलं होतं. साधं घर, पण घरात आईच्या डोळ्यात ओसंडून वाहणारं प्रेम. आई, ही साक्षी. शांताबाईने तिला पाणी दिलं. बस ग, तू खूप सुंदर आहेस. साक्षीने लाजून नम्रतेने नमस्कार केला. ती भेट अगदीच साधी होती, पण साक्षीच्या डोक्यात कुठेतरी एक शंका घर करू लागली. मी या साध्या जीवनात तग धरू शकेन का? लग्न फार थाटामाटात नाही झालं, पण प्रेमाने भरलेलं होतं. साक्षी आणि आदित्यने कोर्ट मॅरेज केलं. नंतर जवळच्या लोकांसाठी एक छोटं रिसेप्शन ठेवलं. लग्नानंतर पहिल्याच दिवशी आदित्यने ऑफिसला 1 आठवड्याची सुट्टी घेतली. आई आणि बायको दोघींच्या सवयी समजून घ्यायला. शांताबाईने साक्षीसाठी खास पुरणपोळी केली. ही आमच्या घरची खासियत. साक्षी हसली. थँक्यू, पण आई, मी डाएटवर आहे. थोडीशी खिन्नता. आदित्यने विषय बदलला. सुरुवातीच्या काही दिवस सुरळीत गेले, पण मग साक्षीला जाणवायला लागलं, शांताबाई घरातील प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतात. साक्षी, चहा तू असा करतेस? साक्षी, कपड्यांना डिटर्जंट एवढं का घालतेस? साक्षी गप्प राहायची. आदित्य समजवायचा. आईला सवय आहे, ती काहीतरी बोलेल, पण तू मनावर घेऊ नकोस. पण प्रत्येक टिप्पणी साक्षीच्या मनात एक वेगळा गुंता तयार करत होती. एक दिवस साक्षी रडत म्हणाली, आदित्य, मी तुझ्या आयुष्यात कुठे आहे? फक्त आईचं म्हणणं खरं का? असं नाही ग, पण आईने इतकं केलंय ना माझ्यासाठी. मग मी काय आहे? फक्त एक सोबत आलेली जबाबदारी.
त्या रात्री दोघं वेगळ्या कोपऱ्यात झोपले. आदित्यच्या मनात एक प्रचंड द्वंद्व सुरू होतं. तो आईचे उपकार विसरू शकत नव्हता, पण बायकोचं दुःखही नजरेआड करत नव्हता. आई दिवसभर गप्प असायची. साक्षी ऑफिसवरून यायची तेव्हा थेट खोलीत शिरायची. दोघींमध्ये न बोलता एक वाद वाढत चालला होता. कधी आई म्हणते साक्षी बदललीये, कधी साक्षी म्हणते आई डॉमिनेट करते. आदित्य मध्ये अडकलेला, न बोलता न व्यक्त होता रोज कामावर जात होता, पण घरात तणावाचे ढग गडद होत होते. एक दिवस आदित्य कामावरून घरी आला आणि पाहतो साक्षी चिडलेली, आई रडत बसलेली. काय झालं? आई म्हणाली, तुझ्या बायकोने मला म्हटलं तुमचं हे घर आता माझं आहे, तुम्ही काही सांगायचं नाही. साक्षी म्हणाली, आईने आज मला अपमानित केलं, माझ्या आईवडिलांचंही नाव घेतलं. आदित्य सुन्न. त्याने दोघींकडे पाहिलं. आवाजात कंपन. बस झालं, उद्या मीच ठरवेन काय करायचं. त्या रात्री आदित्य गच्चीत जाऊन बसला. डोळ्यातून पाणी गळत होतं. आई, बायको, मी दोघींसाठी जगतोय, पण सगळं मोडून चाललंय. त्याच्या मनात एक प्रश्न गोंगावत होता, कोण महत्त्वाचं, आई की बायको? तो रात्री उशिरापर्यंत शांत बसून होता. खाली घरात बायको आणि आई दोघीही वेगवेगळ्या खोलीत, आणि आदित्य स्वतःच्या मनाच्या खोलीत हरवलेला. त्या रात्री आदित्य गच्चीवर बराच वेळ बसून होता. मुंबईच्या गार वाऱ्यांनी त्याच्या डोळ्यातल्या पाण्याला सुकवायला घेतलं होतं, पण मनातलं वादळ काही थांबत नव्हतं. आई, जिने जन्म दिला, अंगा खांद्यावर खेळवलं. बायको, जिने हातात हात घालून साथ देण्याची शपथ घेतली. आता दोघी एकमेकींच्या विरोधात, आणि मी कुणाचाच नाही का? तो मनातल्या मनात रडत होता, पण चेहऱ्यावर एक शांततेचा मुखवटा. आदित्य सकाळी गच्चीवरून खाली आला तर घरात पूर्ण शांतता होती. आई पोळ्या करत होती, पण आदित्यच्या पावलांचा आवाज ऐकूनही न बघता काम करत होती. साक्षी खोलीत आरशासमोर बसून केस विंचरत होती, पण तिच्या चेहऱ्यावर नवऱ्याकडे पाहण्याची इच्छाही नव्हती. साक्षी, ऑफिसला येतेस का? माझी सुट्टी आहे, घरीच राहते. आदित्य शांत. आई, साक्षी आणि तो 3 वेगळ्या खोलीत, 3 वेगळ्या दिशांनी हरवलेले. ऑफिसमध्ये आदित्य पूर्णपणे हरवलेला. क्लायंट मीटिंग सुरू असतानाही त्याचं लक्ष नव्हतं. आदित्य, आर यू ओके? मॅनेजरने विचारलं. येस येस, सॉरी, तुझा परफॉर्मन्स खराब होतोय, प्लीज टेक केअर. त्याला उमजत होतं, तो तुटतोय, झिजतोय आणि दोघींना सांभाळता सांभाळता स्वतःलाच हरवतोय. आदित्यची कॉलेजमधली जुनी मैत्रीण स्नेहल त्याच्या ऑफिसमध्ये HR म्हणून काम करत होती. ती त्याच्या बदललेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करू शकली नाही. आदित्य, चल एक कॉफी घेऊया. नको ग, वेळ नाही. चल रे, तू स्वतःला संपवतो आहेस. कॉफी शॉपमध्ये बसल्यावर स्नेहलने त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली, सांग ना, काय झालंय? आदित्यने एक सुस्सारा टाकत पूर्ण कहाणी सांगितली. आई, साक्षी, संघर्ष, न बोलणं, डोळ्यातलं पाणी आणि मनातली घुसमट. स्नेहलने शांतपणे ऐकलं, मग म्हणाली, आदित्य, तू मधला आहेस, पण हा मधला ही तुटतो. तुला मार्ग नाही निवडायचा, तुला दृष्टिकोन निवडायचाय. त्या रात्री घरी आल्यावर आदित्य शांत बसून लिहू लागला. तो एक डायरी ठेवत होता, पण ती कुणालाच माहिती नव्हती. आज मन गोंधळलेलं आहे. आईचा स्वाभिमान, साक्षीचा प्रेमभाव आणि माझं निपक्षपाती नातं. मी आजवर दोघींच्या चुका समजून घेण्याऐवजी फक्त दोघींना सांभाळण्याचा प्रयत्न केला. आता फक्त सांभाळणं नव्हे, आता दोघींना संपर्कात आणणं गरजेचं आहे.
तो लिहित होता आणि त्याचा अंतःकरण स्वतःचं व्रण तपासत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी आणि आई पुन्हा एकदा एकमेकींसमोर उभ्या होत्या. आईने सहज म्हटलं, सकाळी लवकर उठून देवपूजा विधी केला असतास तर बरं वाटलं असतं. साक्षीचा संयम सुटला. आई, हे घर माझंही आहे. मी कामावर जाते, थकते. मी झोपले तर तुमचं काय जातं? शांताबाई गप्प, पण नजर खोल गेली. तुला वाटतं मी लक्ष ठेवते? मी तर तुझ्या पाठीशी राहते, पण तुझ्या शब्दांनी मी दररोज तुटते. दुपारी आदित्य आला आणि दोघींच्या चेहऱ्यांवर ताण पाहिला. बस, खूप झालं. आई, साक्षी, उद्या आपण सगळे बाहेर जातोय. एक दिवस फक्त एकत्र. बाहेर दोघींनी विचारलं. हो, एका गावात. फोन, इंटरनेट नाही, फक्त आपण तिघे. दोघींनी नाईलाजाने होकार दिला. आदित्यच्या नजरेत एक निश्चय होता, काहीतरी बदलायचंय. ते तिघे एका दिवसासाठी मुंबईपासून दूर असलेल्या एका लहानशा गावात पोहोचले. एक सुंदर शांत घर, हिरवळ पक्ष्यांचा किलबिलाट. संध्याकाळी आई आणि साक्षी एकाच टेबलावर बसल्या होत्या. मी आदित्य त्यांच्यासमोर बसतो. दोघींकडे पाहून म्हणतो, मी विचारात गडलोय. आई म्हणते, माझा मुलगा, माझ्या संस्काराचा. बायको म्हणते, माझा नवरा, माझा संसार. आईचं प्रेम जन्मापासून आहे, निरपेक्ष, त्यागमय. बायकोचं प्रेम नव्या सहजीवनाचं आहे, समर्पणाचं, सोबतीचं. पण माझ्या मनात मात्र एक सततचं द्वंद्व चालू असतं. आईला दुखवू नको, बायकोचंही मन नको तोडायला. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो, कुणालाच दुखवायचं नाही, पण तरीही दोष मात्र नेहमी माझाच ठरतो. कधी आईच्या बाजूने बोललो म्हणून, कधी बायकोचं म्हणणं समजून घेतो म्हणून. या घरात संवादाची उणीव आहे. आई भावना मनात ठेवते, अव्यक्त. बायको थेट राग दाखवते, स्पष्ट. आणि मी मध्येच अडकलेला, गोंधळलेला, गप्प बसणारा. आई, साक्षी, मी दोघींपासून प्रेमाची अपेक्षा करतो, पण मी एकट्यांचं प्रेम दोघींना भागवू शकत नाही. माझा जन्म आईमुळे झाला, पण आयुष्य बायकोसोबत पुढे जाईल. आई, तू मला ताकद दिलीत. साक्षी, तू मला दिशा देतेस. माझी लाचारी नाही, पण माझं मौन हे तोड शोधायचा प्रयत्न होता. संवाद नसेल तर गैरसमज वाढतात. गैरसमज वाढले की नाती तुटू लागतात. मी कुणालाही त्रास देत नाहीये, पण आता मी थकलोय. माझं खरंच कोण ऐकतंय? म्हणून मी एक निर्णय घेतलाय. आईने सुनेला मनापासून स्वीकारायला हवं, बायकोने सासूचा सन्मान राखायला हवा, आणि मी तटस्थ राहून दोघींनाही न्याय द्यायचा. पण हे शक्य आहे केवळ संवादातून, प्रेमपूर्वक, समजूतदार संवादातून. आई की बायको हा प्रश्न चुकीचा आहे. मी दोघींनाही समजून घेऊ शकतो, हाच खरा विचार आहे. दोघी गप्प. साक्षी म्हणाली, माफ करताल का आई? मी तुमचं प्रेम समजून घेतलंच नाही. माझा मुद्दा होता स्वातंत्र्य, पण त्यात मी आपुलकी हरवली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी देखील तुला आपली सून नाही, तर वेगळी व्यक्ती समजत राहिले. तुला सांभाळायला नाही, समजून घ्यायला हवं होतं. त्यांनी एकमेकींच्या हातात हात घेतले. आदित्यच्या चेहऱ्यावरचं मुख दुःख आता समाधानाच्या ओलाव्यात बदललं. त्या रात्री तिघं एका खोलीत गप्पा मारत बसले. आईने जुन्या आठवणी सांगितल्या. साक्षीने आपल्या लहानपणीच्या गोष्टी शेअर केल्या. आदित्य मधून दोघींना पाहायचा. एक त्याची आई, एक त्याची बायको, आणि दोघी आता एकत्र हसताना दिसत होत्या. त्याच्या मनात विचार उमटला, आई की बायको हा प्रश्न नाही. आई आहे, बायको साथीदार आहे, आणि मी
दोघींना प्रेमाने साधणारा सेतू आहे. शांत हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने आदित्य, साक्षी आणि शांताबाई तिघे घरी परतले. प्रवास तिघांसाठी फक्त सहलीपुरता नव्हता, तो बदलाचा आरंभ होता. साक्षीने दार उघडताच थांबून आदित्यकडे पाहिलं. हे घर आता वेगळं वाटतंय, जणू आपण नव्याने इथे राहायला आलोय. शांताबाई हलकेच हसल्या. आता घरात शांतता आहे म्हणून असेल. आधी खूप वादळं होती. आदित्य, आता हे घर केवळ वास्तू नाही, हे प्रेमाचं मंदिर होऊ द्या. साक्षी आता सकाळी उठून आईला स्वयंपाकात मदत करत होती. शांताबाई हसत तिच्या आवडत्या भाज्या करत. साक्षी, तू करंजी इतकी सुंदर करतेस की पुढच्या दिवाळीत तुला शेजारणीकडून ऑर्डर मिळेल. आई, मग मी कंपनी सुरू करेन. आईबरोबरचे स्वाद. आदित्य हे सगळं पाहून नुसतं पाहत राहिला. त्याच्या मनात शांततेचा सूर वाजू लागला होता. जवळपासच्या काकू, मावश्या, शेजारी जे आधी घरात कसं चाललंय असं विचारायचे, ते आता अधिक स्पष्ट होऊ लागले. सून इतकी पुढे पुढे करते का गं? शांता, तू काय आता तिच्या पुढे झुकायला लागलीस का? आदित्य, एकच बायको आहे की दुसरीही आणायची योजना आहे का? हे शब्द टोचायचे. शांताबाई शांतपणे म्हणायच्या, आता माझं घर माझ्या पद्धतीने नव्हे तर आमच्या पद्धतीने चालतंय. साक्षीला प्रमोशन मिळालं. ती आता एक नवीन प्रोजेक्ट लीड करत होती. त्यासाठी तिला काही दिवस दुसऱ्या शहरात प्रशिक्षण घ्यायला जावं लागणार होतं. ती आदित्य आणि आईसमोर संकोचून म्हणाली, आई, मी जाणं टाळू शकते, पण खरं तर खूप मोठी संधी आहे. शांताबाई म्हणाल्या, जा, तू शिकशील, प्रगल्भ होशील आणि मला तुझ्यावर अभिमान वाटेल. साक्षीने आनंदाने आईला मिठी मारली. आदित्यला जाणवलं, आता या दोघींचं नातं नमनं नव्हे तर समजणं झालंय. साक्षीने एक इंस्टाग्राम पोस्ट टाकली, माझं दुसरं आईपण शिकवणारं आहे. आई मुलीचं नातं जन्माने नसतं, ते संवादाने घडतं. लोकांनी लाईक केलं, काहींनी शेअर केलं, पण काही कमेंट टोचून गेल्या. सासूबाईंचं ब्रेन वॉश झाले की काय? पुरुषांनी इतकी समजूतदार बायको ठेवणं स्वप्नच आहे. हा माणूस फारच कमजोर दिसतोय. घरात बायको आईचं नाटक सहन करतो. आदित्यने कमेंट्स पाहिल्या. थोडंसं डोकं फिरलं, पण तो गप्प राहिला. त्याला माहिती होतं, त्याच्या घरात जे घडतंय ते जगाच्या अपेक्षेपेक्षा फार वरचं आहे. कंपनीमध्ये इमोशनल इंटेलिजन्स इन फॅमिली लाईफ या विषयावर सेमिनार होता. HR ने आदित्यला सांगितलं, तुझा अनुभव सांग. तू फार काही शिकवलंस स्वतःला. आदित्य स्टेजवर उभा राहिला. सभागृहात सगळे शांत. माझ्या घरात एक वेगळं युद्ध होतं, प्रेमाचं. आई, जिने मला घडवलं. बायको, जिने माझ्यासोबत उभं राहण्याची शपथ घेतली. या दोघींमध्ये अडकून कधी लपलो, कधी हसलो, पण आतून तुटत गेलो. मग एक दिवस मी निर्णय घेतला, न निवडण्याचा, फक्त संपर्क साधण्याचा. माझ्या आईला सांगितलं, सून ही दुसरी मुलगीच आहे. आणि माझ्या बायकोला सांगितलं, सासूबाई ही फक्त आई नव्हे तर माझं हृदय आहेत. आज मी फक्त नवरा नाही, मी एक दुवा आहे. प्रश्न आई की बायको नव्हता. प्रश्न होता, मी कोणत्या नात्याला समजून घेतो आणि कोणतं नातं जोडतो. सगळं सभागृह शांत होतं. मग टाळ्यांनी आसमंत भरून गेला. साक्षी प्रशिक्षण घेऊन परतली. ती आता केवळ सून नव्हती, ती स्वतःसाठीही उभी होती. आईसाठी बांगड्या, आदित्यसाठी एक पुस्तक आणि स्वतःसाठी एक नवीन आत्मविश्वास घेऊन परतलेली होती. आदित्य दोघींना पाहून हसत होता. एका रात्री शेजारी राहणाऱ्या भावाच्या पत्नीने
आईला फोन केला. शांता वहिनी, खरं सांगू का, तुम्ही फार झुकता आता, सुनेची भाषा बोलता. शांताबाई थोडा वेळ गप्प राहिल्या, मग म्हणाल्या, हो मी झुकते, पण झुकणं म्हणजे हरणं नाही. मी एका स्त्रीसमोर झुकते जी माझ्या मुलावर प्रेम करते आणि ज्याच्यावर मीही जीवापाड प्रेम करते. एका संध्याकाळी आदित्यने दोघींना एका खास ठिकाणी नेलं, समुद्र किनाऱ्यावर. आजपासून दर महिन्याला एक दिवस, फक्त आपला दिवस. कोणतंही काम नाही, वाद नाही, फक्त नातं. आईने हात धरला, साक्षीने मिठी मारली. त्या क्षणी 3 हृदय एकत्र धडधडत होती, एकत्र, समजूतदार, प्रेमळ. त्या रात्री आदित्यने पुन्हा डायरी उघडली. आज समाजाने विचारलं, कधीपर्यंत झुकणार? मी हसलो, जोपर्यंत प्रेम उभं राहत नाही तोपर्यंत. आई माझं मूळ, साक्षी माझं फूल आणि मी त्या दोघींचं नातं असलेली मुळं धरलेली वेल. माझी लाचारी नव्हती, ती समजूत होती. माझं मौन नव्हतं, तो मार्ग होता. मी निवडलंय न आई न बायको, मी निवडलंय प्रेम. आदित्यचा निर्णय आई आणि बायको दोघींनाही न गमावता त्यांचं नातं साधण्याचा प्रयत्न थोड्याफार फरकाने यशस्वी झाला होता. घरात आता वाद नव्हते, पण संपूर्ण शांतताही नव्हती. साक्षी आणि आई एकमेकींशी हसत बोलायच्या, मदत करायच्या, पण काहीतरी अधुरं होतं. आदित्यला जाणवत होतं की दोघींच्या मनात अजूनही मी माघार घेतली का, किंवा माझा मुलगा बदललाय का, असे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं, एकदा आणि कायमचं. एका रविवारी आदित्यच्या सासऱ्यांनी बोलावलं. साक्षीला खरं तर दुसऱ्या शहरात ऑफर आली आहे, परंतु ती नकार देत होती. आम्हाला वाटलं एकदा तुम्हा तिघांशी बोलून घ्यावं. साक्षी नाही म्हणजे इथे आईला एकटं सोडून. शांताबाई म्हणाल्या, अगं मी म्हातारी नाही झाली अजून, तू आयुष्यात मोठं हो, मी स्वतःला सांभाळीन. त्यांच्या त्या वाक्याने आदित्य हादरला. आईने स्वतःला वेगळं ठेवून सुनेसाठी निर्णय घेतला. तेव्हा त्याला जाणवलं, नातं फक्त तडजोडीचं नसतं, ते स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी विचार करणं असतं. त्या रात्री आई आणि साक्षी झोपले होते. आदित्य एकटाच गॅलरीत बसला होता, डोक्यात विचारांचे काहूर. मी खरंच दोघींना आनंदी ठेवतोय का, की फक्त दोघींच्या भावना चांगल्या दिसाव्यात म्हणून एक नाटक सुरू केलंय? त्याने आपली डायरी उघडली. मी तटस्थ राहिलो, पण कुठेतरी दोघींपैकी एकीचा विश्वास कमी होईल अशी भीती वाटते. मी जर नात्यांचा सूत्रधार आहे, तर आता मला दिशा द्यावी लागेल. आदित्यने पुढच्या रविवारी एक कौटुंबिक कार्यक्रम ठेवला, फक्त त्यांच्यासाठी, एकत्र. शांताबाई, साक्षी आणि तो. एक मोठा पोस्टर त्याने दिवाणखान्यात लावला. माझं कुटुंब, मी, माझी आई, माझी पत्नी. माझ्या आयुष्याच्या 3 मूळ भावना, श्रद्धा, प्रेम आणि समजूत. साक्षी म्हणाली, हे काय? आदित्य म्हणतो, हा आपला वर्धापन दिन आहे, नात्यांच्या नव्या जन्माचा. शांताबाई डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या, माझा मुलगा आता खरंच मोठा झालाय. त्या रात्री साक्षी आदित्यजवळ आली. आदित्य, तू खूप काही केलंस आमच्यासाठी, पण आता मला कबूल करायचंय. मी सुरुवातीला खूप मत्सर केला, तुला फक्त माझ्याकडे खेचायचं होतं. आईची माया मला स्पर्धा वाटली, पण आता ती माझीच झालीये. आदित्य म्हणाला, म्हणूनच मी कोणाचीच बाजू घेतली नाही. दोघी माझ्या आयुष्याचा अर्धा भाग आहात. शांताबाई एक दिवस शांतपणे म्हणाल्या, मुलांमध्ये वागायचं
काही पुस्तक नाही रे आदित्य. मी स्वतः माझ्या सासूबाईंसोबत राहिले. जेव्हा तुझ्या वडिलांनी माझी बाजू घेतली नव्हती तेव्हा मी खूप एकटी पडले. मी सुरुवातीला तुला माझ्यात आणि साक्षीमध्ये कोणाची तरी बाजू घ्यायला सांगितलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं तुझे वडीलही बायकोची बाजू घेत नव्हते. तेव्हा त्यामुळेच मी ठरवलं होतं मी कधीच तुझ्या संसारात तिसरं चाक होणार नाही. आदित्य म्हणाला, म्हणून तू इतकी शांत राहायचीस. शांता म्हणाली, हो, जे मी अनुभवलं ते तू अनुभवू नये म्हणून. तेव्हा आदित्यने आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई, तू खूप मोठी आहेस. एका रात्री आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. प्रश्न आई की बायकोचा नाही, प्रश्न माझं घर प्रेमाने चालतंय का याचा आहे. मी कुणालाही गमावलं नाही, कारण मी कोणाला जिंकवू दिलं नाही. मी फक्त नात्यांना समजून घेतलं. टिप्पण्या वेगवेगळ्या होत्या, पण एक कमेंट सर्वांनी शेअर केली. तुमचं घर म्हणजे आदर्श आहे. समाजाला अशा आदित्यची गरज आहे. साक्षीचं प्रमोशन पक्कं झालं. ती आता एका NGO सोबत होम हार्मोनी या प्रोजेक्टवर काम करणार होती, ज्यात सासू-सून यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी वर्कशॉप घेतली जाणार होती. आई म्हणाल्या, सुनबाई, एक वर्कशॉप आपल्या चाळीतही ठेव. मी सगळ्या सासूंना बोलावते. साक्षीने हसून हातात आईचा हात घेतला. हो, आणि पहिलं भाषण तुमचंच असणार. त्या दिवशी आदित्य, साक्षी आणि शांताबाई 3 वेगळ्या कोपऱ्यात बसलेले होते, पण चेहऱ्यावर एकसारखा शांत आनंद होता. साक्षी म्हणाली, आदित्य, आपण आपल्या मुलाचं नाव काय ठेवणार? आदित्य आणि आई दोघंही एकदम म्हणाले, संवाद. साक्षी म्हणाली, परफेक्ट. जो संवादाने जन्मेल त्याचं नाव संवाद असायलाच हवं. आदित्यने पुन्हा डायरी उघडली. आज नातं मी जिंकलं नाही, पण जपलं. माझी लाचारी लोकांना दिसली, पण त्यामागचं प्रेम, त्याग आणि समजूत त्यांनी नाही समजलं. मी माझ्या आयुष्यातील 2 स्त्रियांना गमावलं नाही, तर त्यांच्यातील अंतर कमी केलं. समाजाला उत्तर द्यायचं नव्हतं, मी उत्तर घडवलं. आई की बायको नाही, दोघींसोबत असणे गरजेचे आहे. हाच खरा संवाद, हेच खरे समाधान. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.